हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी मम्मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहोत आगरी स्वादमध्ये। आज आपण पाहूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीरची वडी कशी बनवायची व त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहूया। मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती साफ करून धुवून मस्त अशी सुकवून घेतलेली, थोडं त्याच्यातलं पाणी काढून घेतलेले। एक पाव किलो बेसन घेतलेले, आगरी मसाला लाल, मीठ, हळद, गरम मसाला, तांदळाचं पीठ, ओवा, भाजलेल्या खोबऱ्याचं किस आणि तीळ आणि तळण्यासाठी तेल। तर चला आता आपण पाहूया कोथिंबीर वडी कशी बनवायची। पहिल्यांदा आपण कोथिंबीरला अशा बारीक कापून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सर्व कोथिंबीर कापून घेणार आहोत। आता आपण पहिल्यांदा कोथिंबीर बारीक अशी कापून घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण एक वाटीभर बेसन टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आपण 1-2 चमचे भाकरीचं पीठ टाकून घेणार आहोत। 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत। 1 चम्मच गरम मसाला, अर्धी चम्मच हळद, 1 चम्मच आगरी मसाला, 1 अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, जेवढी तिखट आपल्याला पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण हिरवी मिरची वाटणामध्ये घेणार आहोत। 1 चम्मच ओवा टाकणार आहोत। 1 वाटी सुक्या खोबऱ्याचं किस, आपण 2 चमचे तीळ घेणार आहोत, कारण तीळ हे वडी तळल्यानंतर दाताखाली येतात खायला, तेव्हा खूप छान लागतात। तर आपण तीळ टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आता पहिल्यांदा आपण काय करायचं, जो कोथिंबीरला पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच आपण ते मिक्स करून घेणार आहोत, कारण पहिल्यांदा आपण त्या ह्याच्यातच पूर्ण हे मिक्स करून घेणार आहोत। नंतर जसं आपल्याला गरज लागेल तसं थोडं थोडं त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। पण याच्यामध्ये जास्ती पाणी मुरत नाही, तर ते आपण थोडं थोडं टाकणार आहोत। अशा प्रकारे तो आपण एक मस्त असा गोळा तयार करून घेणार आहोत। नंतर त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून ते वाफवून घेणार आहोत 10 मिनिटासाठी। आपण थोडंसं ना बॅटरमध्ये तेल टाकून घेणार आहोत, का जेणेकरून ना जेव्हा वडे आपण तळतो तेव्हा ते तेल कमी पितात, कमी तेल म्हणजे कमी तेलात तळून होतात आणि खुसखुशीत होतात। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार। असे मस्त मी असे 3 गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ते थोडे लांब लांबच ठेवले आहेत, कारण स्टीम करताना ना ते फुगतात थोडे, मी एकाला एक चिपकू नये म्हणून मी ते लांब लांब ठेवले आहेत। आता मी एका स्टीमरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक गोल रिंग ठेवलेली आहे, त्याच्यावर मी इडलीचं भांडं ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये आता मी प्लेट ठेवणार आहे आणि 10 मिनिटासाठी त्याची वाफ काढून केलेली आहे। ते ठेवताना मी ताटाला थोडं तेल लावून घेतलेले, जेणेकरून ते लवकर निघते। आता मी मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं वाफ काढून घेणार आहे। मस्त अशा कोथिंबीर वड्या आपल्या वाफून झालेल्या आहेत, तर आता आपण
त्यांना कट करणार आहोत. अशा प्रकारे कट करून मी आता त्यांना तळून घेणार आहे. एकदम खुसखुशीत होणार आहेत आपल्या वड्या. मस्त आता कोथिंबीर वड्या आपण तळून घेणार आहोत. मस्त अशी आपली कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार आहे. आता आपण काढणार आहोत. अशा कोथिंबीर वड्या आपण स्टोर करू शकतो 3 ते 4 दिवस. त्या आपण जेवणाच्या वेळेस गरमागरम तळून खाऊ शकतो. बघा आपली मस्त अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी सोबत.